महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज रविवार दिनांक 21 जून. आजपासून आठवडाभर महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे. आज दुपारपासून महाराष्ट्रातील काही भागामध्ये म्हणजे पुणे, साताऱ्याचाही पश्चिम भाग, कोल्हापूर, मुंबई, कोकणातील सर्व जिल्हे या भागामध्ये मान्सूनचं पुनरागमन झालेलं आहे. ही आनंदाची बातमी आपणा सर्वांना मला सांगायची आहे. मी याबाबत जय महाराष्ट्र चॅनलवरती जी मुलाखत 15 जूनला दिली होती, त्या मुलाखतीत हे मी स्पष्ट सांगितलं होतं की 21 जूनला मान्सूनचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जी 24 तासवर पण सांगितली होती ना, ॲग्रोवनच्या आजच्या माझ्या लेखामध्ये हे मी स्पष्ट केलं आहे की ज्या दिवशी इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह होईल त्या दिवसापासून आपल्याला मान्सूनचं पुनरागमन व्हायला निश्चितपणे फायदेशीर असं हवामान वातावरण तयार होईल. तर 2-3 दिवसापूर्वीच मी सतत हे पाहत असतो की हिंदी महासागराच्या पश्चिम किनारपट्टीच्या पश्चिम भागामध्ये पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान किती आहे. बरेच दिवस मी पाहत होतो तेव्हा 28 सेल्सिअसपर्यंत होतं. 2 दिवसापूर्वी पाहिलं तेव्हा 31 सेल्सिअसपर्यंत वाढल्याचं माझ्या लक्षात आलं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आता इंडियन ओशन डायपोल IOD पॉझिटिव्ह होतो आहे आणि ती सकारात्मक बाब आहे. त्यामुळं या 2-3 दिवसात काय फरक पडतो हे पाहू असं माझ्या दृष्टीनं मी पाहत होतो. आणि आज अचानक मोठ्या प्रमाणात ढग जमा होऊन आले. पुण्यामध्ये देखील बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी 1 तासभर पाऊस झाला, काही ठिकाणी अल्पसा पाऊस झाला. पण पावसाला सुरुवात झाली, ही फार महत्त्वाची बाब आहे. सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. आता पाऊस हा केरळ, कर्नाटक किनारपट्टी, त्याचप्रमाणे तेलंगणा, त्याचप्रमाणे गोवा, त्याचप्रमाणे मुंबई, पुणे या सर्व भागामध्ये आज पाऊस सुरू झालेला आहे. आता सुरुवातीच्या काळाच्या टप्प्यामध्ये पाऊस येतो, उघडतो. त्याला सुरुवात व्हायला थोडा वेळ लागतो आणि एकदा का सुरुवात झाली की मग पावसाचं पुनरागमन आपल्याला जाणवतं झालं आहे. म्हणून आता त्याला 3-4 दिवस तरी लागतील. सुरुवातीला हलका पाऊस असतो 2-3 दिवस आणि त्यानंतर 3-4 दिवस तरी, आणि त्यानंतर तो वेगाने पुढं प्रगती करतो. आता ही बाब महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कधी मान्सून हे करेल तर 27-28 तारखेला मात्र जोराचे पाऊस सुरू होतील. त्यासाठी मी IMDचंच फोरकास्ट पाहिलं क्लाउड्सचं, आणि त्यामध्ये मला असं दिसून आलं की फार मोठा ढग हा हिंदी महासागरामध्ये तयार होतो आहे, बंगालच्या उपसागरात तयार होतो आहे, आणि ते सर्व भारताच्या दिशेनं पाऊस आणत आहेत किंवा येत आहेत. ही जेव्हा चिन्ह मी पाहिलं ते मी आपल्याला सांगावं, आपल्याशी शेअर करावं. आपल्याला देखील ही दिलासादायक माहिती आपल्याला मिळू शकेल या दृष्टीनंच मी हे सगळी माहिती आपल्याला देत आहे. आता एकूणच परिस्थिती अनुकूल बनत आहे. बरेच दिवस आपल्याला जी माहिती मिळत होती की यावर्षी फार मोठा दुष्काळ आहे, 1877 नंतरचा गेल्या 150 वर्षातला सगळ्यात मोठा दुष्काळ आहे. मी फक्त एकटाच सांगत होतो की मी अशी 4-5 वर्ष पाहिलीत की त्यावेळेला दुष्काळी वर्ष होती. मग 2003चा असेल, 2009चा असेल, 2012चा असेल, 2015चा असेल, 2018चा असेल, अगर 2023चा असेल, ही जी वर्ष मी पाहिलेली आहेत त्यात सुरुवातीला पाऊस म्हणजे पहिलाच खंड पडतो येतानाच, आणि मग मोठा खंड पडल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू होतो. पाऊस चांगला होतो आणि मग त्याच्यावर पेरण्या होतात, आणि पेरण्या झाल्यानंतर पुन्हा एक मोठा खंड पडतो. ही साधारणपणे पावसात खंड पडणाऱ्या वर्षाची हे हवामान स्थिती कशी असते ही मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो. आणि त्या हवामान स्थितीमध्ये मग आपण पीक पद्धती,
नीटपणे विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. हलक्या मध्यम स्वरूपाच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावरती आपण जर का जी पिकं पेरू त्यांची जलधारणा शक्ती कमी असते आणि त्यामुळं दुसऱ्या मोठ्या खंडामध्ये तिथलं जमिनीतलं पाणी, ज्या जमिनी 6 इंच खोल आहेत अशा उथळ जमिनी आहेत तिथली पिकं मग सुकतात, वाळतात. मध्यम खोल जमिनी आणि भारी जमिनी यामध्ये पाणी साठवण क्षमता अधिक असते, जलधारणा शक्ती अधिक असते. त्या जमिनींवरतीच आपण सोयाबीन, मका किंवा कपाशी अशी पिकं आपण घेणं गरजेचं आहे. मग त्याची देखील घाई करायची नाही आहे. जेव्हा पुरेसा ओलावा होईल, साधारणपणे 2 फुटापर्यंत ओल जाईल, 65 मिलीमीटर इतका पाऊस होईल, त्यानंतरच आपल्याला पेरण्या करायच्या आणि ती स्थिती येऊ शकेल. त्यासाठी आज हा विशेष भाग म्हणून मी आपल्यापुढं मुद्दाम आज आपल्याला माहितीच्या दृष्टीनं देत आहे. त्याचा आपण जरूर विचार करावा. विचारपूर्वक नियोजनाने शेती पिकांचं नियोजन करावं. हे वर्ष दुष्काळी वर्ष आहे, हे कधीही विसरायचं नाही. सरकारला देखील काही योजना कराव्याच लागणार आहेत आणि त्यांनी त्या कराव्यात. त्याला कारण असं की शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रयत्न करतील, पण पिण्याच्या पाण्याचे प्रश्न काही ठिकाणी निर्माण होणं शक्य आहे. तिथं मात्र आपली तयारी जोराची लागेल, शासनाची तयारी लागेल. अशा प्रकारे आपण पुढं बोलत राहू. आपण आता आनंदाचा हा आजचा दिवस मान्सूनचं पुनरागमन झाल्यामुळं आनंदाचा दिवस आहे. आपण त्याचा आनंद घ्यावा आणि आपण आपली वाट बघावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.